नमस्कार मैत्रिणींनो, मी आज बनारसी लोणचं बनवून दाखवणार आहे तुम्हाला। याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आपण साहित्य समजून घेऊ। आता मी हे माप सांगते तुम्हाला की हे दोन दोन कैऱ्या घेतल्या मी फक्त। तर या धुवून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। या मापाच्या दोन कैऱ्या, यानुसार मी माप सांगणार आहे किती वस्तू घ्यायची असं। तर समजून घ्या मैत्रिणींनो। तर हे बनारसी स्टाईल मध्ये मी बनवणार आहे लोणचं। तर त्याच्यासाठी एक खडे मसाले, मिरे एका कैरीला 3 टाकायच्या मिऱ्या। दोन कैऱ्यांना 6 घेतलेले आहे मी। 2 वेलदोडे घेतलेले आहेत आणि एका कैरीला 2-2 लोंगा टाकून द्यायच्या। त्याप्रमाणे माप घ्यायचं। म्हणजे तुम्हाला कमी जास्त वाटलं, जास्त मसालेदार पाहिजे असेल तर थोडं वाढवू पण शकता तुम्ही, तुमच्या आवडीनुसार घ्यायचं तसं। नंतर असं थोडा हिंग घ्यायचा, एवढा 2 चिमूट हिंग एका कैरीला, एवढा जास्त पण नाही व्हायला पाहिजे हिंग। नंतर एका कैरीला एवढी मेथी घ्यायची, फक्त पाव चमचा एका कैरीला, आणि आणखी पुन्हा पाव चमचा दुसऱ्या कैरीला, असं माप घ्यायचं मेथीचं। नंतर हळद लागेल थोडी, आणि हे पिवळी मोहरी डाळ असते ना ती, कोणी थोडीशी काळी पण टाकते, यात काळी थोडीशी राई, आणि नंतर मग हे, पण मी फक्त पिवळी मोहरी डाळच टाकते। आणि नंतर हे थोडीशी अख्खी बडीशोप 1 चमचा, आणि कूट केलेली बडीशोप 1 चमचा आहे। हे भाजून घेतलेलं आहे, बडीशोप भाजलेली आहे, त्याचं बारीक कूट केलेलं आहे। आणि नंतर हे धना जिऱ्याचं कूट आहे। हे एका कैरीला 3-4 चमचे, 3-4 चमचे, कमी जास्त असलं थोडंफार चालतं। तर एवढे 2 कैऱ्या एवढं टाकून द्यायचं। धना जिऱ्याचं कूट आहे ते एकत्र पहिले भाजून घेतलेले धणे आणि जिरे, आणि बारीक केलेले त्याला। नंतर चटणी आणि हळद। आता हे भाजायचं बाकी आहे, मोहरी डाळ आणि हे खडे मसाले, तर ते भाजून घेऊ आपण आधी। कढईत टाकायचं, कोरडे भाजायचे त्यांना मंद आचेवर। माझं लोणचं आधीच टाकलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे मी असं तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी एवढं 2च कैऱ्यांचं बनवते मी, म्हणून। थोडं 1-2 मिनिटं परतवून घ्यायचं फक्त त्याला। फक्त हे भाजायचं बाकी, बाकीचं मेथी दाणे पण भाजायचे बाकी।
पद्धतीने भाजून घ्यायची. नंतर मोहरी डाळ थोडी जास्त होईल, ही थोडी कमी करेल मी. तर 1 2 3 एका कढईला 4 चमचे टाकून द्यायचे. 1 2 3 4 एका कढईला 4 चमचे टाकून द्यायची मोहरी डाळ. थोडी जास्त कमी झाली तर ते चालून जातं. मंद आचेवर तिला भाजून घ्यायची 1 मिनिट, 1-2 मिनिट. असं मसाले हे भाजल्याने ना लोणच्याला चव छान येते. बस एकच वेळ फक्त. एकदम गरम झालेली ती, खूप कडक झालेली. 1-2 मिनिटात होते ती. तिला काढून घेऊ टाकले. आता भाजलेले खडे मसाले ना मिक्सरला टाकून द्यायचे असे, आणि थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यात आणि बारीक करून घ्यायचं त्याला. ही मोहरी डाळ तर भाजली गेलेली आहे. बस एवढंच दळायचं आहे आपल्याला. आता मेथी दाणे अख्खेच टाकणार आहे आपण. मैत्रिणींनो, कढई तपायला ठेवलेली मी. त्याच्यात हे 1 कप तेल टाकायचं. ही कैरी कापलेली आहे मी सुड्याने. 2 कैऱ्या कापलेल्या आहेत. अशा पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत. आणि हे खड्या मसाल्यांचं कूट केलेलं आहे मिक्सरने. आता तेल तापल्यावर चांगलं कडक तापवून घ्यायचं. तापून गेलंय आपलं. असं थोडेसे दाणे टाकून बघायचे, काहीतरी जिरं किंवा बडीशोपचे. त्याचे वरती आले का मग गॅस बंद करून द्यायचा. म्हणजे तापलंय तेल. थोडंसं किंचित थंड होऊ द्यायचं त्याला थोडंसं. त्यानंतर हे मसाले नुसते थोडे टाकून द्यायचे, फक्त हलवून घ्यायचे. बस थोडं थंड होऊ द्यायचं याला. आधी भाजलेले असल्याने ते त्यांना जास्त तळायचे नाही. आता कोणी कोणी असं डायरेक्ट टाकून देतं, पण मी काय असं करत नाही. मी थोडीशी तळून घेते अजून त्यांना. आधी मेथीचे दाणे टाकून द्यायचे.
नंतर हिंग टाकून द्यायचं. नंतर हे बडीशोप वगैरे टाकून द्यायचं. धणे वगैरे, लवंग मिऱ्याचं पोट आणि धणे वगैरेचं पोट असं सगळं एकत्र टाकून द्यायचं. सगळ्यात शेवटी मोहरी डाळ टाकून द्यायची. चटणी एका कैरीला 1 पाऊण चमचा पुरेसं असतं, पण ज्याला त्याला तिखट ज्याचं त्याच्याप्रमाणे असं टाकायचं, कमी जास्त. आम्ही चटणी कमीच टाकतो त्याच्यामुळे मी कमी टाकते. 1.5 चमचा टाकले मी, किंवा एका कैरीला 1 चमच्याचं प्रमाण ठीक आहे. एका कैरी 2 चमचे फुल टाकली मी चटणी. दोन चमचे चटणी टाकली मैत्रिणींनो मी, आणि अर्धा चमचा हळद टाकते. आणि मीठ टाकते आता. एका कैरीला 2 चमचे आणि थोडं थोडं वरती, म्हणजे 2.5 चमचे टाकून द्यायचं. एका कैरीला 2.5 चमचे प्रमाणे असं टाकलेलं आहे मी मीठ, आणि असं कालवून घ्यायचं. आता तयार आहे हा मसाला. आता थंड होऊ द्यायचं याला, खूप एकदम थंड होऊ द्यायचं, अजिबात गरम नको राहायला. आणि मग ते कैऱ्यांमध्ये मिक्स करायचं त्याला, मसाल्याला, आणि काचेच्या बरणीत भरायचं. आता चांगलं थंड होऊ देऊ मैत्रिणींनो आपण त्याला. तर मैत्रिणींनो, आपला मसाला एकदम थंड झालेला आहे. आता तर त्याला कैरीत आपण टाकून देऊ. चांगला कोट करून द्यायचं त्याला.
अशा बरणीत काचेच्या बाउलमध्ये भरून द्यायचं. तर तयार आहे मैत्रिणींनो आपलं बनारसी टाईप लोणचं, कैरीचे लोणचे. तर कशी वाटली रेसिपी? सबस्क्राईब करा, लाईक करा. असे लोणचे बनवून पहा, खूप छान टेस्टी लागते हे लोणचे. ओके बाय. असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं.